नमस्कार, जय गुरुदेव. आम्ही श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मुशीचे विद्यार्थी आहोत. आज या ठिकाणी भारतीय समाज सुधारक, शिक्षण क्षेत्रातील अग्रणी आणि स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक सावित्रीबाई यांची प्रेरणादायी कथा सादर करणार आहोत. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे शिक्षण सुरू केले. समाजाच्या विरोधाचा सामना करत सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि स्वतःला साक्षर बनवले. चला तर मग बघूया क्रांतीज्योती सावित्रीबाईंची कथा. सावित्री, हो, काय करतेयस? काही नाही, धान्य निवडतेय. हे घे. हे काय पुस्तक? ह्याचा मला काय उपयोग? अगं, ह्याचा उपयोग तुला नाही होणार का की कोणाला होणार? हे काय बोलतात? आजपर्यंत कोणत्या बाईने पुस्तके वाचली होती का? आजपर्यंत स्त्रियांनी पुस्तके वाचली नसती नाही, पण काय हरकत आहे यापुढे वाचायला? अहो पण आता पण नाही आणि बिन नाही. आजपर्यंत जर स्त्रिया शिकल्या असत्या तर हा समाज कधीच प्रगत झाला असता. जर एका कुटुंबातली स्त्री शिकली तर तिचं सर्व कुटुंब सुशिक्षित होईल, आणि असं सर्व कुटुंबातल्या स्त्रिया शिकल्या तर सर्व समाज. असं का? पण मग आमचं? त्याची काळजी तू नाही करायची. तू फक्त शिक आणि तुझ्यासारख्या तुझ्या इतर सखियांनाही सुशिक्षित कर. असं असेल तर मग आजपासून तुमचं स्वप्न हे माझं स्वप्न. मी खूप शिकेन आणि माझ्या सर्व भगिनींना सुशिक्षित करेन. अशा प्रकारे सावित्रीबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली आणि त्यांनी इतर स्त्रियांनाही शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी 1848 मध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. अरे, हे काय नवीन सोंग? बघा, स्त्रियांना शिकवायला निघाले. आणि घरच्या स्त्रियांना शिकवलं तर काम काय आम्हा बापांनी करायची का? स्वतःला घरचे समाज सुधारक समजतात. बघतो अरे, हे काय? अरे, आलात तुम्ही? होय. अहो ताईसाहेब, हे काय? कसली जखम? अहो जाऊ दे ना, सरोवरात कमाड पुरवायचे म्हणल्यावर अंगावर चिखल येईलच. चला काम सुरू करूया. अगं, भिड्यांचा वाडा हाच आहे ना बघ. कोण हाय का नाही तर? फुल्यांची शाळा पण हीच ना? जी जी, भिड्यांचा वाडा पण हाच आणि फुलांची शाळा पण हीच. आपण कोण? अहो, मी गोपाळा रामोशी. काय काम काढलंय गोपाळ भाऊ? अहो, गोपाळ भाऊ असं लेकराला पोत्यात घालून आणते. सावित्री, अगं बघ. अहो हे काय कमी दिवस? लेकराला पण पोटात घालून आणता? अगं, कोणाच्या डोळ्यात येऊ नये म्हणून. नाव काय का तुझं? मुक्ता. काय चुनचुनीत लेकरू आहे. खरं आजपासून तू आमची विद्यार्थी. चल. अशा प्रकारे लोकांचा रोष पत करून सर्व अडचणींना मात देऊन ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि पुढे जाऊन विधवा विवाह प्रचलित करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच अस्पृश्यता निवारण्यासाठी लढा दिला. अशा अनेक गोष्टींवर सावित्रीबाईंचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी शिक्षणाचे व समाज सुधारणाचे महत्त्व आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या योगदानासाठी आपण त्यांचे सदैव